दरिबडची गणातील पंचायत समितीचे उमेदवार तात्या चव्हाण यांनी आज मुसंडी गणात झालेल्या जाहीर सभेत केलेल्या भाषणामुळे मोठी चर्चा निर्माण झाली आहे। या सभेला खासदार विशाल पाटील तसेच माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची उपस्थिती होती। भाषणादरम्यान तात्या चव्हाण यांनी मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषांचा वापर करत आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांवर टीका केली आणि पक्षाबद्दलची निष्ठा व्यक्त केली। याचवेळी त्यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत आगामी काळाबाबत एक अत्यंत टोकाची भूमिका मांडली। 2029 मध्ये आमदार म्हणून निवडून न आल्यास आत्महत्या करेन असे विधान त्यांनी जाहीरपणे केले। इतर नेत्यांप्रमाणे केवळ प्रतिकात्मक आंदोलन किंवा वेगळे निर्णय घेणार नसून मी चप्पल घालणार नाही, मिशा काढेन अशा पद्धतीचे न करता थेट आत्महत्येचा निर्णय घेईन असे वक्तव्य केल्याने सभेत एकच खळबळ उडाली। या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून तात्या चव्हाण यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। कार्यक्रम चालू करतो, लगेच ठरवला जातो। एका ठिकाणी दादा लगेच ठरवला जातो। लगेच ठरवत असताना सगळे लोक बसतात, ते मुलगा दाखवतात। मुलगा दाखवल्यानंतर चर्चा होते, पोरगी गॅस करण्या होते। मग एखादा माणूस बोलतो उठून, साहेब निम्मी काय ठोड करा म्हणजे निळा मधवी नाही गेलं म्हणते। अरे हो सगळे मग निळा मध्ये गेले, मंदिरामध्ये मारते असं तुम्हाला सांगत होते ते। त्यामुळे कसं लक्षात ठेवा, मी सांगतो आय एम proud of you every and each person because all people supported to Congress. You know that I am proud of you. कारण वारस दादा काँग्रेसचं वारस सुटलंय आणि पुढच्या वेळी दादा तुम्हीच परत आमदार होणार आहे। मी आज त्या मुचंडी गावामध्ये तुम्हाला वचन देतो, येणाऱ्या 2029च्या आमदारकी निवडीमध्ये दादा जर आमदार नाही झाले तर मी राजकारणामध्ये मिशा न हो, कोण मिशा करते, कोण चप्पल सोडते, मी आत्महत्या करेन। मी सांगतो आत्महत्या करेन। दादा जर आमदार जर नाही झाले तर आज वचन देतो, या बसवेश्वरच्या मंदिराला स्पर्श करू शकतो। जगद्गुरु आहे ते, तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, लोकशाही टिकवा, कारण हुकुमशाहीचं राज चालू आहे। आज बघताय गावात प्रत्येक ठिकाणी बघताय आपण काय होते, विषमता वाढत चालल्या, एकमेकावर मर्यादा राहिल्या नाही। आज दादा गेली आमदारकी झाली, पैशाचं वारं सुरू झाले, लोक पैसेच म्हणते, अरे बाबा नो पैसे आणच कुठलं। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी, आज विक्रम दादाने मला काँग्रेस पक्षाचं पंचायत समितीचं तिकीट दिलं। कसं दिलं मी सांगतो, दरिबडची गावामध्ये माझं एकच घर आहे। पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटामध्ये दरिबडची टो कोणत्या बरोबर माझं एकच घर आहे, पण मी कट्टर काँग्रेस राहिले। त्यामुळे दादाने मला काँग्रेस तिकीट दिलं। जीना यहाँ मरना यहाँ, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा, जब चाहे हमको आवाज दो, हम है वही, हम थे जहां। जय हिंद, जय काँग्रेस। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत।